अजितला शिस्त जी साहेबांकडे आहे ती त्यांनी पिकअप केली आणि त्याला जाणवलं की साहेब कसे घडले. अजित सुद्धा अभ्यासू होता, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करून तो ठरवत असे. साहेबांची तत्व वेगळी होती, BJP बरोबर जायचं नाही, परंतु अजितची अशी ही होती की जोपर्यंत सत्तेत आपण राहत नाही तोपर्यंत जी डेव्हलपमेंट करायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी जे काम करायचं आहे ते त्या स्पीडने होणार नाही ज्या स्पीडने आपण बाहेर राहून करू शकू. ही एक त्याची महत्त्वाची भूमिका होती. तो सत्तेसाठीच गेला असं मानणं चुकीचं आहे. साहेबांचे बरेचसे 40 एक आमदार त्याच्याबरोबर गेले. का गेले, कसे गेले, हाही एक वेगळा इतिहास आहे. परंतु त्यानंतर नेहमी असं जाणवायचं की अजितला कुठेतरी स्वतःला असं वाटायचं की माझ्यात मला काहीतरी कमी पडत आहे. त्याने मला एकदा सांगितले की काका मला साहेब हवेत माझ्याबरोबर, कारण त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा त्यांची लिडरशिप माझ्याबरोबर राहिली तर मी खूप काही करू शकेन. आपल्यासोबत विठ्ठल शेठ मणियार आहेत. शरद पवारांची सावली म्हणून विठ्ठल शेठ मणियार यांना ओळखलं जातं. शरद पवारांचे वर्गमित्र म्हणून वेगळी ओळख त्यांची सांगण्याची गरज नाही. मात्र हे इथं यासाठी सांगावं लागतंय की विठ्ठल शेठ मणियार यांनी शरद पवारांनी अजित पवारांना कसं घडवलं हे देखील पाहिलेलं आहे. सर, अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल अनेकांनी बोललेलं आहे, पण कसं हे नेतृत्व शरद पवारांनी घडवलं? काय 1958 साली मी आणि पवारसाहेब एकत्र कॉलेजमध्ये आलो, पुण्याच्या ब्रह्मराष्ट्र कॉलेजमध्ये, आणि तिथं त्यांची माझी मैत्री जुळली आणि मैत्री अशी जुळत गेली की पुढं मी त्यांच्या एका कुटुंबाचा घटक असायचं. ते आमच्या घरात येणं, आम्ही त्यांच्या घरात जाणं येणं चाललं. आणि सुदैवाने 1959 साली अजितचा जन्म झाला. म्हणजे माझ्या मैत्रीला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजितचा जन्म झालेला होता आणि जाणं येणं असल्यामुळं अजितची जन्मापासूनची सगळी चढणघडण मी बघत आलेलो आहे. कुटुंब छोटंसं होतं अजितचं, परंतु अजितचे वडील अनंतराव हे शेती बघायचे सगळी, आणि काही काळानंतर पुण्याच्या शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षकांचं मध्ये काही थोडंसं वाद आल्यामुळे ते निघून गेले. आईने त्यांना घरात घेतलं नाही, मग ते कोल्हापूरला वगैरे गेले. त्यांचा तो भाग वेगळा आहे. अजित असा त्या प्रसंगात ग्रो होत गेला आणि मला असं जाणवत होतं सतत की याच्यामध्ये एक शार्पनेस आहे. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये नेहमी असं धाडस असायचं. लहानपणात सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट करायची तो धडकून करत असायचा. तर ही गोष्ट जशी मला जाणवत होती तशी साहेबांनाही जाणवत होती. आणि मग साहेबांच्या लक्षात आलं की ज्या वेळेला त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला आता काहीतरी काम करायचं आहे, शेती करायची, कारखानदारी करायची, राजकारणात यायचं. साहेबांनी त्याला बॅलन्स करण्याच्या दृष्टीने तर कोऑपरेशनमध्ये थोडं काम कर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोऑपरेशनची मुवमेंट फार मोठी असू शकते. एक दांडगा अनुभव मिळेल आणि लोकल लेवलला त्याचं काम करायला त्याला संधी मिळेल आणि ती मिळाल्यानंतर माणसाची खरी पारख होते. तसं त्याप्रमाणे त्याला सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं, पुढं तो चेअरमन झाला. आणि त्यानंतर त्यांनी जी काही राजकारणामध्ये येण्याची झेप घेतली, त्यांना त्यावेळेला साहेबांना जाणवलं की हा एक प्रॉपर असा सबस्टिट्यूट किंवा माझा वारस म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा होऊ शकतो. आणि आपला म्हणून त्याला साहेबांनी असं कधी प्रोजेक्ट केलं नाही. साहेबांनी क्वालिटीज पाहून प्रोजेक्ट केलं. साहेब नेहमी मला असं जाणवलं की त्या व्यक्तीच्या त्याचे काय गुण आहेत, ते जात पात किंवा तो कोणाच्या रिलेशनमध्ये हे पाहिलं नाही. अजितमधला त्यांचा शार्प दृष्टीला आल्यानंतर त्यांनी पाहिलं की हा आपल्या कॉन्स्टिट्युएन्शियल बारामतीमध्ये हा माझ्या नंतरची जी कामं उचलली तर हा पूर्ण करू शकतो. आणि साहेबांच्या जबाबदाऱ्या त्याला टाकायला सुरुवात केली बारामतीमध्ये. आणि जसा जसा साहेबांचा व्याप वाढत गेला तशी अजितची बारामतीच्या संबंधातली जबाबदारी वाढत गेली. अजितदादांनी पण शरद पवारांचे गुण आत्मसात केले. लवकर कामाला सुरुवात करणं, वेळ कधीही न चुकवणं. शरद पवारांच्या बाबतीत हे कधीच नाही घडलेलं की ते कुठल्या कार्यक्रमाला उशिरा गेलेत, आणि अजित पवारांच्या बाबतीत हे पुन्हा पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली खरं आहे ते.
त्यांना म्हणजे अजितला शिस्त जी साहेबांकडे आहे ती त्यांनी पिकअप केली आणि त्याला जाणवलं की साहेब कसे घडले. अजित सुद्धा अभ्यासू होता, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करून तो ठरवत असे, तसं त्यांनी साहेबाला अभ्यासलं. सतत साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळं साहेबांची काम करण्याची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने ते माणसं हँडल करतात, कशा पद्धतीने कामाचं प्लॅनिंग करतात, त्याचं एक्झिक्युशन कसं करतात, याची उदाहरणं अजितनी पाहिलेली आहेत. 1972 साली साहेबांनी ज्यावेळेला विद्याप्रतिष्ठान आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही 2 ट्रस्ट स्थापन केली, एक एज्युकेशनसाठी आणि एक ॲग्रिकल्चरसाठी, त्याची संपूर्ण डेव्हलपमेंट अजितच्या डोळ्यापुढे झाली. अजित त्यावेळेला इन्व्हॉल्व नव्हता, शिक्षण चालू होतं. तो त्यानंतर ज्या वेळेला त्याच्या ट्रस्टच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आल्या, ॲग्रिकल्चरचं तर राजेंद्र बघायचा, पण विद्याप्रतिष्ठानमध्ये साहेबांनी अजितला घेतलं. तिथल्या कामाची, डेव्हलपमेंटची, कन्स्ट्रक्शनची ही सगळी कामं जर पाहिली तर आज जे 160-170 एकरामध्ये विद्याप्रतिष्ठानचा जो पसारा आहे ना, व्याप आहे, तो पाहिला तर ती सगळी अजितची डेव्हलपमेंट, अजितनी साहेबांच्या प्लॅनप्रमाणे ती डेव्हलप केलेली आहे. तुम्ही जाल त्याला स्वच्छतेचा एक आहे, टापटीप राहण्याची हे पद्धत आहे. साहेब सुद्धा अशाच पद्धतीने राहिले. साहेबांना तुम्ही कधी असं पाहिलं त्यांच्या शर्टाला घडी पडली आहे किंवा काय, सिम्पल राहतात परंतु स्वच्छ राहतात. जसं आत मन आहे तसंच त्यांचं बाहेर ड्रेस आहे, किंवा बाहेरचा ड्रेस आहे तसंच आतलं मन आहे. अजितचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे कधी मनात एक ठेवलंय आणि दुसरं बोलतो असं नाही, रोखठोक असा माणूस असायचा. साहेब संयमित असायचे, कारण साहेबांची मॅच्युरिटी जी होती, साहेबांचा जो अनुभव होता, ती साहेबांना जी बॅकग्राऊंड मिळाली ती यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांच्या बरोबरची मिळाली. वसंतदादा पाटील असतील, ही सगळी जी मंडळी होती, ज्या काळामध्ये साहेब आमदार झाले, त्या व्यक्तींचा, ज्यांनी राजकारणामध्ये स्वातंत्र्य सेनानी म्हणून काम केलं स्वतंत्रता मिळवण्यासाठी, अशा व्यक्तींच्या बरोबर साहेबांना काम करायची संधी मिळवलं. साहेबांचं जडणघडण वेगळी झाली, परंतु स्वातंत्र्य पश्चात जे काम करायला अजितला मिळालं त्याला ही माणसं कधी मिळाली नाही. पण त्यांचा आलेख म्हणा किंवा त्यांचे ते कशा पद्धतीने काम करायचे हे साहेबांकडनं त्याला अडॉप्ट करता आलं. त्यामुळं काही प्रमाणामध्ये आपण म्हटलं की जे काही नेते साहेबांच्या बरोबर, साहेबांनी ज्या नेत्यांबरोबर काम केलं त्या नेत्यांचे गुण साहेबांच्या माध्यमातून अजितपर्यंतही पोहोचले. त्यामुळे अजितमध्ये असं कॉम्बिनेशन होतं कामाचं, आणि त्यामुळे त्याच्या हातून जी काही कामं होतात किंवा त्यांनी केली ती 100% यशस्वी होतील अशीच कामं केलेली. आपण पाहिलं की अजित पवार त्यानंतर अनेक पदं महाराष्ट्राच्या राजकारणात भूषवत गेले आणि शरद पवारांनाच ते म्हणजे देव म्हणायचे त्यानंतर. पण एक टप्पा असा आला की शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले. आपण बघितलं राष्ट्रवादीच्या 2 शक्ल झाली. त्यानंतर कधी तुमचं बोलणं होत असेल, तुम्हाला ते काका म्हणायचे, तर काय ते असायचं? नाही, त्याला असं वाटायचं की त्याचं ज्या वेळेला त्यांचे निर्णय झाले राजकीय याच्यामध्ये, मी फारसा त्यांच्यात कधी भाग घेतला नाही. माझे स्वतःची मतं आहेत, राजकारणाचा मी अभ्यासू आहे, राजकारणात नसलो तरी ह्या मंडळींच्या अवतीभोवती असल्यामुळं मला राजकारणाची जाण आहे. पण ते का वेगळे झाले, काय झालं, हा विषय सगळ्या महाराष्ट्राने तो चोखाळला आहे, त्याच्यावर रवंथ झाल्यासारखं झालेलं आहे. परंतु ज्या वेळेला अजित वेगळा झाला काही तत्वानी झाला. साहेबांची तत्व वेगळी होती, बीजेपी बरोबर जायचं नाही किंवा त्यांना समर्थन देण्यासाठी सुद्धा ते बाहेरून जायचं नाही अशी त्याची. परंतु अजितची अशी ही होती की जोपर्यंत सत्तेत आपण राहत नाही तोपर्यंत जी डेव्हलपमेंट करायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी जे काम करायचं आहे ते त्या स्पीडने होणार नाही ज्या स्पीडने आपण बाहेर राहून करू शकू. ही एक त्याची महत्वाची भूमिका होती. तो सत्तेसाठीच गेला असं मानणं चुकीचं आहे. त्याच्या सत्तेसाठी गेला हा एक भाग आहे, परंतु त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची किंवा राज्याची कामं, कॉन्स्टिट्युएन्सीची कामं, डेव्हलपमेंटची कामं करण्याला जास्त संधी सोपं मिळतं, ही त्याची भूमिका होती. त्यामुळं कुठल्या पक्षाबरोबर आपण जातो हा त्यांनी भाग दुय्यम ठेवला. त्यानंतर ज्या वेळेला वाटचाल सुरू केली, साहेबांचे बरेचसे 40 आमदार त्याच्याबरोबर गेले. का गेले, कसे गेले, हाही एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यात मला पडायचं नाही आहे.
परंतु त्यानंतर नेहमी असं जाणवायचं की अजितला कुठेतरी स्वतःला असं वाटायचं की मला काहीतरी कमी पडत आहे. आणि ज्या वेळेला तो माझ्याकडे 1-2 वेळाला 3 वेळाला आला, हे तसं मधून मधून येत असे, जनरल आम्ही गप्पा मारत असो, त्यावेळेला त्याने मला एकदा सांगितले की काका मला साहेब हवेत माझ्याबरोबर, कारण त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा त्यांची लिडरशिप माझ्याबरोबर राहिली तर मी खूप काही करू शकेन राज्यासाठी. तर तुम्ही अंकुश काकडे साहेबांच्या जवळचे आहात, तुम्ही मित्र म्हणून आहात. अंकुश काकडे राजकीय दृष्ट्या अत्यंत विश्वासू असं साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही दोघं बोलू शकाल असं मला वाटतं, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय. तर मी म्हटलं अजित प्रयत्न करतो, कारण साहेबांना एकदम काही जाऊन बोलणं जरा थोडीशी सिच्युएशन बघून बोलावं लागतं. आणि मी बोललो साहेबांशी, साहेब आणि हेही सांगितलं की अजित मी साहेबांशी बोलेन त्यावेळेला मी ते माझं मत आहे असं म्हणून नाही बोलणार, तू माझ्याशी बोललाय हे मी साहेबांना सांगेन. ते म्हणले काका सांगा. मी साहेबांना इनडायरेक्टली बऱ्याच वेळेला त्यांच्यापर्यंत जाईल माझी भूमिका ही सांगितली, परंतु आता तुम्ही प्रत्यक्ष सांगितले तर माझं नाव घेतलं तर घ्या, कारण मी तुम्हाला सांगतोय. आणि मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणाले की ठीक आहे, बघूया. इतकंच साहेबांची कॉमेंट असायची किंवा होती. आणि मलाही असं जाणवत होतं की साहेबांना आपण एखादी गोष्ट सांगू शकतो, परंतु त्यांचा जो अनुभव आहे त्या क्षेत्रातला तो इतका दांडगा आहे की माझ्यासारख्या मित्र जरी असलो तरी माझ्यासारख्या व्यक्ती त्यांना कुठेतरी हक्काने हे करा किंवा हट्ट धरणं हे त्यांच्या क्षेत्रात मला अंतिम निर्णय तो त्यांचाच आहे. तर अजित पवार शरद पवारांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते तुमच्या माध्यमातून की तुम्ही या माझ्यासोबत. शरद पवार काही गेले नाही, म्हणजे सत्तेत नाही सांगितलं. पण आत्ता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं अजित पवारांच्या की दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकांसाठी एकत्र आल्या होत्या. अर्थात विलिनीकरण होत नव्हतं, पण एक दिल्याने निवडणूक लढवतायत असं दिसत होतं. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आणि आता जी होळ घातलेली जिल्हा परिषदेची आहे त्यामध्ये तर घड्याळाच्या चिन्हावरती जे उमेदवार उभे आहेत पुणे जिल्ह्यातले, उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर त्याची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावरती निवडून आलेल्या खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती सोपवण्यात आली होती अजित पवारांकडून. इतकं हे दोन्ही राष्ट्रवादीचं एकजीव होणं होतं. तर त्यावेळी काय नक्की अजित पवार परिस्थिती तशी निर्माण होत होती असं जाणवत होतं, तशा पद्धतीचं वातावरण दिसत होतं. फक्त असं वाटत होतं की असेंब्ली इलेक्शन नंतर होईल, मग त्यानंतर लगेचच नगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन लागले, नगर परिषदेच्या लागल्या, त्यानंतर ते होईल. आणि काही लेवलला जयंत पाटलांनी काल सांगितलं की आमची तशी बोलणी झालेली होती, चालू होती बोलणी. तर तो भाग चालू होता, ती प्रोसेसचा भाग होता. पण त्या प्रोसेसमध्ये आता खंड पडलाय, पण त्यामुळे तो संपलाय असा विषय मला वाटत नाही. कदाचित आता राजकीय गणित काय होतील त्यांच्या पार्टीमध्ये, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची जी पार्टी आहे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं राजकारण फिरेल याची कल्पना आज कोणी घेऊ शकत नाही. परंतु एक मात्र व्यक्तिशः असं मी सांगेन, राजकारणाचा थोडासा भाग सोडला तर काका आणि पुतण्यांचं जे एक आंतरिक प्रेम होतं ना, ते तसोबरही कधी कमी झालं नाही. आता जे एकत्र येणं होतं तर त्यावेळी काही शरद पवारांचं अजित पवारांचं बोलणं झालं होतं का? अजित पवारांना काय वाटत होतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये? काही प्रसंगांनी ते एकत्र भेटत होते आणि बातम्या अशा येत होत्या की ते ह्या विषयावरही त्यांची चर्चा होत आहे. कदाचित झाली असेल, कारण ती चर्चा माझ्यापर्यंत आली नाही आणि मी कधी साहेबांना असं विचारलं नाही की साहेब काय झालं. कारण आपल्याला जरी आतुरता असली तरी एक माझ्या मर्यादा आहेत मित्र या नात्यानं, आणि इतके ज्येष्ठ नेते आहेत, मैत्री जरी असली तरी मी एक त्यांना दिसलं सगळ्या लोकांना की ते एकत्र आलेत, एकत्र निवडणुका लढवत आहेत. मात्र विलिनीकरणाची अशी कोणती चर्चा होती? विलिनीकरणाची चर्चा नव्हती त्याची, म्हणजे माझ्या ऐकिवात किंवा माझ्या समोर अशी झालेली नाही. त्या राजकीय लेवलवर जी ज्येष्ठ मंडळी आहेत, जयंतराव पाटील असतील किंवा अध्यक्ष असतील शिंदे किंवा इतर त्यांची मंडळी, खासदार, या लोकांच्या बरोबर काही चर्चा झाली असेल किंवा आमदार जे काय असतील
त्याचा तो विषय कधी असा बाहेर आला नाही किंवा तुम्ही राजकीय व्यक्ती नाहीत, पॉलिटिकल फिगर नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता जे काही घडत आहे त्याच्याबद्दल विचारणार नाही, कारण ते विचारणं चुकीचं आहे. जे काही आत्ता घडत आहे मुंबईमध्ये त्यामध्ये मात्र मला हे शेवटी विचारायचं की अजित पवार ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं होतं की पुण्यात एका पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हटले की मला आता प्रतिसाद मिळतोय, तर एका पत्रकाराने विचारलं की मग ते तुम्ही ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आलाय का? म्हटले कदाचित असेल. तर ते थोडं असे या बाजूला झुकल्यासारखं वाटत होतं त्या ठिकाणी. कदाचित जे जाणवत होतं की त्यांना रुलिंग पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांना वागणूक किंवा ट्रीटमेंट मिळत होती ती कदाचित त्यांच्या स्वभावाला खटकत असावी. म्हणजे जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे किंवा जो मान मर्यादा मिळायला पाहिजे तो कदाचित त्यांना मिळत होता असं जाणवत नाही. ह्या इलेक्शन नंतर सुद्धा ज्या पद्धतीने अजितनी पिंपरी चिंचवडमध्ये बीजेपीच्या विरोधात काही वक्तव्य केली भाषणांमधनं, त्याच्यावरनं आमच्यासारख्यांचा असा समज झाला होता की ते जरा कुठेतरी त्यांचं खटकतंय का काय. शरद पवार हवेशी वाटायला लागले होते, म्हणजे राजकीय दृष्ट्या मी विचार. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचा सल्ला घेणं नेहमी कधी तुटलं नाही. तो सामाजिक बाबतीत असू शकतो किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असू शकतो, राजकीय कदाचित नसेल, परंतु अनेक गोष्टीमध्ये अजित साहेबांचा सल्ला घेत होता. मला एखादी डेव्हलपमेंट करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, आणि साहेबांचं मत घेत असे तो. पण त्या डेव्हलपमेंटचा विषय, राजकीय विषयाबाबतीत त्यांचं दोघांचं काय बोलणं होतं त्या दोघांशिवाय कदाचित तिसऱ्याला माहीत नसावं. तुम्ही म्हटलात की अजित पवार तुम्हाला म्हणाले की शरद पवारांशी बोला की त्यांनी सोबत यावं. ते कधी घडलं होतं? आता घडलं होतं की नाही? ते घडलं ज्या वेळेला पार्टी विभागली गेली त्यानंतरच्या महिन्याभराच्या काळामध्ये. केवळ तोच नाही, मला प्रफुल्ल पटेलही म्हणायचे. प्रफुल्ल पटेलही जिथे जिथे भेटायचे मला म्हणायचे की साहेबांना सांगा ना तुम्ही, आता आपण एकत्र आलं पाहिजे. मी त्यांना म्हणायचं घडलं नाही. आणि आत्ता असं चित्र होतं की अजित पवार शरद पवारांच्या पक्षाशी राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत, प्रफुल्ल पटेल आणि बाकी काही नेते आहेत तर ते थोडेसे वेगळे झाले. नाही, त्यांचं म्हणजे ते सांगायचे. प्रफुल्ल देखील तेवढेच माझे जवळचे मित्र असल्यामुळं आणि त्यांना हे माहिती की ते नाही बोलू शकत, ते कदाचित मी, असा त्यांचा समज असावा की मी साहेबांशी बोलू शकतो. काही दृष्ट्या ते खरंही होतं, म्हणजे खरंही आहे, परंतु मी त्यांना माझी भूमिका नेहमी स्पष्ट सांगायचं. शेवटचं राजकीय नाही, तुम्ही शरद पवारांची सावली म्हणून ओळखला जाता. आत्ता हा घडलेला प्रसंग अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा आणि ही सगळी परिस्थिती, एक मित्र म्हणून शरद पवारांच्या बद्दल काय वाटतं आता त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये? आता काय झालंय की किती म्हटलं तरी वयानुरूप तुमचं शरीर सुद्धा थोडं साथ द्यायचं कमी करायला लागतं. आणि दुर्दैवाने साहेबांना बऱ्याच व्याधींना तोंड द्यावं लागलं. कॅन्सरपासून खोव्याचं ऑपरेशन, हार्टमध्ये स्टेन बसवणं वगैरे, याच्यामुळं मर्यादा येतात शारीरिक हालचालींना. परंतु एक मात्र निश्चित सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून साहेब आपल्याला स्वतःला सतत कामामध्ये मग्न ठेवायचा प्रयत्न करायचे. सतत त्यांना हौस आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन आता ट्रेंड सुरू झाला, त्या संदर्भामध्ये सर्वात पहिली स्टेप जर घेतली असेल महाराष्ट्रात तर ती साहेबांनी घेतली. बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये आम्ही जवळपास 70 कोटी रुपये खर्च करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इमारत बांधली. त्याचं इनॉगरेशन नुकतंच झालं अदानींच्या हस्ते. ते एक वेळ आहे साहेबांना. तर त्या केवळ तेवढ्या गोष्टीसाठी मुंबईतनं डायरेक्ट बारामतीला जाणार, तिथं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कामाची पाहणी करणार आणि तसंच दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी परत मुंबईत जाणार. हा जो एक झपाटा आहे ना साहेबांचा, तो त्यांना या सगळ्या त्यांच्या याच्यावर मात करायला कारणीभूत ठरतो, जे काय आजारपण आहे. पण तरीसुद्धा आता त्यांनाही असं जाणवायला लागलेलं आहे की जबाबदाऱ्या आपण आता तशा जबाबदाऱ्या साहेबांनी ठेवल्याही नाहीत स्वतःकडे. बऱ्याचशा अर्थाने त्यांनी अनेक ठिकाणी आपापले कार्यकर्ते नेमले, कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली किंवा सामाजिक संस्था असतील त्याही बाबतीमध्ये आमच्यासारख्या लोकांना इन्व्हॉल्व पहिल्यापासून केलं, त्यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या, कामं बघा, आणि आप एक ॲडवायझरी या नात्यानं ते सरत राहिले. परंतु त्यांना
त्यांचं स्वतःची स्वभाव किंवा त्यांची स्वतःची बॉडी स्वस्थ बसू देत नाही. कारण साहेबांनी आजारपणाचे लाड नाही केले कधी. पण हे झालं वैयक्तिक. आता अजित पवारांचं हे असं झालं. अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला आहे. कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते. आणि त्यांना खात्री होती की यानंतर म्हणजे अजित कुठेही असो, तो मी जी लिगसी आहे तो पुढे नेईल, कुठल्या पार्टीत असो, कसेही असो. साहेबांना त्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स होता की हा माणूस जे काही मी करत आलो तशा पद्धतीने कार्य तो पुढे नेत राहील अशी त्यांना खात्री होती. तो साहेबांचा एक हात तुटल्यासारखा झालाय. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय दृष्ट्या जवळ आल्याचं आपण पाहिलं होतं. आणि जो वारसा आहे तो अजित पवार पुढे नेतील असं शरद पवारांचं मत होतं. मात्र या विमानाच्या अपघातानंतर सगळंच काही बदललेलं आहे. आणि अर्थात त्यामुळं कौटुंबिक जे काही आहेत गोष्टी त्याबरोबरच राजकीय बदल जे आहेत ते देखील नजीकच्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतात. कॅमेरामन अमोल गवाळे समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.